डॉक्टर सुनील पराड साहेब मंचावरती नक्कीच ते येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन शब्द नक्कीच समाज बद्दल ऐकायला मिळतील. उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज बिरसा मुंडा यांची 148वी जयंती निमित्त आपण आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सगळेजण आपण इथे उपस्थित झालात. तुम्हा सगळ्यांना मानाचा जोहार. जोहार जोहार जोहार. भूक लागली काय? तर आता बराच आपल्याला खिलखिलून हसवलेलं आहे दिनेश सरांनी आणि बरेच चांगले सांस्कृतिक कार्यक्रमही झाले, परंतु थोडस ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी काही बिरसा मुंडा जयंती आपण इथे साजरी करतोय, तर एक करमणूक किंवा आपली संस्कृती म्हणून नाच गाणं ठीक आहे, परंतु ज्या क्रांतिवीराने फक्त वयाची 25 वर्ष त्यांचं आयुष्य होतं आणि त्या एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये 15 नोव्हेंबर 1875 ला धरती आबा बिरसा मुंडा यांचा जन्म झाला आणि 9 जून 1900 ते शहीद झाले आणि एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी जी क्रांती केलेली आहे ती जगामध्ये खूप महान आहे. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे धरती आबा बिरसा मुंडाचे विचार आपल्याला सांगितले गेले, म्हणून बिरसा मुंडांची जयंती साजरी करत असताना फक्त नाचणं हा एवढा आपला उद्देश नाही आहे. त्यांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांना उगाच कोणी क्रांतीसूर्य किंवा धरती आबा म्हणत नाही, त्याच्या मागचं कारण आपण समजलं पाहिजे. आज ज्या जमिनीवर आपण बसलेलो आहोत, ह्या जमिनी ह्या बिरसा मुंडांच्या लढ्यामुळे मिळालेल्या आहेत, हे विसरता कामा नये. आणि बऱ्याच अंशी हे धगधगता अंगार आहे. बिरसा मुंडा त्यांनी जी क्रांती केलेली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच अंशी लोकांना असं वाटतं की बिरसा मुंडाने फक्त ब्रिटिशांविरुद्ध लढाई केली, एवढंच नाही, इथल्या शेठ सावकारांविरुद्ध लढाई केली, इथल्या संस्कृतीवरती जो आक्रमण झालं होतं त्याच्या विरुद्ध लढाई केलेली आहे. बिरसा मुंडा अबुआ दिसूम अबुआ राज, म्हणजे आमच्या गावात आमचं सरकार, हे त्यांनी त्यावेळेस हाक दिलेले आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये आज आपण राहतोय ती जमीन आपण लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्याच अंशी आपल्याला असं वाटतं की आम्ही ह्या देशामध्ये आदिवासी लोक आहोत, परंतु खऱ्या अर्थाने आपण बघाल किती लोकांकडे जातीचे दाखले आहेत, किती लोकांकडे जातीचे दाखले आहेत. त्याच्यावर आदिवासी लिहिलेलं आहे का? त्याच्यावरती आदिवासी लिहिलेलं आहे का? कोणाच्या जातीच्या दाखल्यावर आदिवासी लिहिलेला आहे? कोणाच्या दाखल्यावर आदिवासी लिहिलेलं आहे? तुम्ही आदिवासी आहेत ना? आदिवासी आहेत की नाही? तुमच्या दाखल्यावर आदिवासी लिहिलेलं आहे का? काय लिहिलेलं आहे? शेड्यूल ट्राइब, अनुसूचित जमाती लिहिलेलं आहे, आदिवासी लिहिलेलं नाही. हे ध्यानात घ्या. संघर्ष आपला इथून सुरू होतो आणि म्हणून धरती आबा बिरसा मुंडाला आपण का मानलं पाहिजे याचं मागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि लोकांपर्यंत हा विषय घेऊन गेला पाहिजे. किती लोकांकडे जमीन आहे? कोणाकडे जमीन आहे? 7-12 बघितलाय का? 7-12 बघितलाय? त्या 7-12 वरती आदिवासी शब्द लिहिलेला आहे, तुमच्या जातीच्या दाखल्यावर नाही. हे ध्यानात घ्या. आणि म्हणून बिरसा मुंडाला मानलं पाहिजे. आलो नाचलो गेलो एवढा उद्देश नाही आहे. हे जे आज आपलं अस्तित्व आहे देशामध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं अस्तित्व कशामुळे आहे, ते हा धरती आबा बिरसा मुंडामुळे आहे. सिद्धू कान्हू चांद भैरवमुळे आहे, झरकालीमुळे आहेत, राघोजी भांगरेमुळे आहे. त्यांनी जी लढाई केली
तुम्हाला जातीचा दाखला अनुसूचित जमात म्हणून दिला, तुम्हाला ओळख दिली नाही, हे लक्षात घ्या. म्हणून बिरसा मुंडा फक्त जल जंगल जमिनीची लढाई नाही, तर आपली संस्कृती वाचवायचं काम बिरसा मुंडाने केलेलं आहे. बिरसा मुंडाचं जर जीवन तुम्ही बघाल, तुम्हाला लक्षात येईल हे जे विचार त्यांनी इथे मांडलेले आहेत. त्याचबरोबर हे तुम्हाला मला सांगायचंय की बिरसा मुंडा लहानाचे मोठे झाले. त्यांनी त्यावेळेला 7वी पर्यंत इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं. त्यांना शिक्षणाची आवड होती आणि शिक्षण घेण्यासाठी म्हणून ते एका ख्रिश्चन मिशनरीमध्ये शाळेमध्ये दाखला घेतला की मला शिकायचंय. मग त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. तर 1ली ते 7वी पर्यंत शिकत असताना त्याने जे शिक्षण घेतलं त्या एका मिशनरी शाळेमध्ये, त्यामुळे नाईलाज असतो त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. पण शिक्षण घेतल्यानंतर बिरसा मुंडाच्या लक्षात आलं की हे जल जंगल जमीन कोणाची आहे? आमच्या आदिवासी लोकांची. त्याच्यावरती हे शेठ सावकार लोक टपून बसलेले आहेत, त्यांनी हडप केलेले आहे. हे जे बाहेरचे ब्रिटिश आलेले आहेत त्यांनी ही जमीन हडप केलेली आहे आणि म्हणून ही जमीन आम्हाला पाहिजे. जेव्हा हे शिकलेल्या बिरसा मुंडाने त्यांना विचारलं की हे फादर, आम्ही तुमचा धर्म तर स्वीकारला, पण आम्हाला ही जमीन कशी मिळणार आहे? तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही आदिवासी लोक, तुम्ही मुंडा लोक काय सुधारणार नाही. ह्या कारणास्तव बिरसा मुंडाने ती शाळा सोडून दिली, लात मारली त्या शिक्षण व्यवस्थेला. आणि मग एका हिंदू जो काय ब्राह्मण होता त्याच्याकडे जाऊन त्याने गायत्री मंत्र पठण केलं, हिंदू धर्म स्वीकारला. आणि सगळं शिक्षण घेतल्यानंतर त्याने विचारलं, मी तुमचं सगळं शिक्षण घेतलेलं आहे, मग हे जी जमीन आहे, हे जे जंगल आहे आमचं, आम्हाला कधी मिळणार? तर त्याने आकाशाकडे हात दाखवला आणि सांगितलं की त्याच्या मनात येईल तेव्हा ते तुम्हाला मिळेल. मग बिरसा मुंडाने सांगितलं, आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो, आम्ही ह्या वरच्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून त्याने हिंदू धर्मही सोडला, त्याने ख्रिश्चन धर्मही सोडला. आणि मग बिरसायत नावाचा आदिवासीत्व त्याने सुरू केलं. सिंगबोंगा म्हणजे सूर्य, धरती हे आमचा देव आहे, हे आम्हाला जगवतं, हे आम्हाला वाचवतं. आणि म्हणून बिरसा मुंडाने हिंदू धर्मही सोडला, ख्रिश्चन धर्मही सोडला, तो शेवटी आदिवासी विचारांकडे आला की जल जंगल जमीन हा सूर्य चंद्र आम्हाला जगवतोय आणि म्हणून हा आमचा देव आहे, इतर आमचे देव होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याने ह्या जमिनीसाठी लढाई केली, म्हणून तो धरती आबा झाला, ह्या जमिनीचा देव झाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या देशामध्ये तुम्हाला आदिवासी म्हणून ओळख जातीच्या दाखल्यावर दिलेली आहे. तर बिरसा मुंडाने जी लढाई केली त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीवरती आदिवासी असा शब्द दिला. त्यामुळे आदिवासीची जमीन ही कोणाला खरेदी विक्री करता येत नाही. हे जे सगळे योगदान आहे हे बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. आज आपण बघतोय आजूबाजूला मोठमोठाले प्रोजेक्ट चाललेले आहेत, सगळ्या गोष्टी चालल्यात, बाजूला मोठमोठाले कारखाने उभे आहेत, ह्या ज्या आदिवासींच्या जमिनीत, बाजूचं खडकोली गाव आहे. ह्या मुलांनी जो संघर्ष केला ह्या विचाराने प्रेरित होऊन केलेला आहे की तुम्ही बघितलं इथे बाजूला तुमच्याकडे खदान सुरू होती, त्याच्यामुळे नुकसान कलेक्टरचं होत नव्हतं, त्याच्यामुळे नुकसान आपल्या गावाचं होत होतं. त्यामुळे गावाने ठरवलं की आम्हाला इथे खदान नको आहे आणि त्या माध्यमातून ती लोकांनी रोखलेलं आहे. म्हणून हे जे काही विचार आहेत, ही जी काही प्रेरणा आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याचशा समस्या आपल्या समाजामध्ये आज आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या जमिनी जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. हे आपल्याला थांबवायचे असतील तर समाजाने एकत्र आले पाहिजे आणि ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नुसतंच आपण धरती आबा बिरसा मुंडाच्या नावाने येतोय आणि काहीतरी सण साजरा करतोय असं नाही, तर त्याचे विचार, बिरसा मुंडाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत की दारू पिऊ नका, चोरी करू नका, भीक मागू नका, पशु पक्ष्यासारखे एकत्र राहा. ही जी पृथ्वी आहे ही आमची आई आहे, ही आमची धरती आहे आणि आम्ही इथले पहिले मूळ वासी आहोत. आणि म्हणून स्वराज्य हे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे बिरसाने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून ह्या निमित्ताने मला हे सांगायचंय की आपल्यासमोर खूप साऱ्या समस्या आहेत. आज शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आपल्या जमिनी चाललेल्या आहेत. आणि जसं आता व्यथा मांडून सांगितली की 8वी पर्यंत आम्हाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे, पण 8वी नंतर पुढे शिक्षणाचा काय, हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. आणि म्हणून हे शिक्षण आपल्याला वाचवायचे असेल तर लोकांनी जागरूक झालं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आज बिरसा मुंडाने जी क्रांती केली ती कशाच्या जोरावर केली, तर त्याने त्या टायमाला इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि हे शिक्षण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शिक्षणाची दारं बंद केली जात आहे.
आज आपल्याकडे पेसा कायदा लागू आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, पेसा नोकर भरती होत होती, तिथे पण आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ह्याच्याबद्दल समाज जागरूक नाही आहे. समाजाने जागरूकता झाली पाहिजे. एका टायमाला आपले 3000 शिक्षक लागणार होते, आज ते लागणार नाहीयेत. ही परिस्थिती आपल्या समोर उभी आहे. आणि मी तुम्हाला ठासून सांगतो की आपल्याच जमिनीवर राहणारे काही लोक आपल्यामध्ये कुरघोडी काढतायत आणि आपल्याला आपल्या नोकऱ्यांपासून, आपल्या हक्कापासून वंचित ठेवतायत. आज जे काही फॉरेस्ट कायदे झालेले आहेत, परंतु आपल्या हातामध्ये बिलकुल जमीन राहिलेली नाही. कायदा झालेला आहे, परंतु आम्हाला FRA चे दावे मिळत नाहीत. लोकांनी ते सामूहिक वन हक्क भरले पाहिजेत. पेसा कायद्याचा वापर केला पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे. आपली आरोग्य व्यवस्था मजबूत केली पाहिजे. तर आपलं पुढचं भविष्य चांगलं असणार आहे. नाहीतर आपण आलो, नाचलो, गेलो एवढे नाही, तर त्या बिरसा मुंडांचे विचार आपल्या घरोघरी घेणं खूप गरजेचं आहे. झलकारीचे विचार आपल्या घरोघरी जाण्याचं खूप गरजेचं आहे. राघोजीचे विचार आहेत. ह्या ज्या सगळ्या क्रांतीवीरांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे, त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. आणि म्हणून आपले जे काही थोरवीर पुरुष होऊन गेले ते असेच नाही, कारण आपण बिरसांचा विचार केला तर फक्त त्यांना वयाची 25 वर्ष एवढंच वय मिळालं. पण त्या 25 वर्षामध्ये जी क्रांती केलेली आहे, ती जगामध्ये कोणी एवढी मोठी क्रांती केलेली नाही. त्याचे विचार खूप महान आहेत आणि त्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आपण खऱ्या अर्थाने चाललो तर बिरसा मुंडांची जयंती आपण साजरी केली असं आपण सांगू शकतो. हे आपल्याला एक एकत्र येण्याचं एक निमित्त आहे. आणि म्हणून आपली जी काही धरती आहे, आपली जी काही कंसरी आहे, आपली जी काही गावतरी आहे, हे वाचवायची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक विचाराने एकत्र आलं पाहिजे. आदिवासी म्हणून एकत्र आलं पाहिजे. मला एवढं दुःखाने सांगावं असं वाटतं की आपण फक्त 9 ऑगस्ट असला की DJ घेऊन नाचतो, एवढ्या पुरतेच आदिवासी शिल्लक राहिलं. आपल्याला तेवढं शिल्लक राहायचं नाही. आपण इथले मूळचे पहिले माणूस आहोत आणि आपला हा पहिला अधिकार आहे. परंतु नेहमी आपल्याला दुय्यम स्थान दिलं जातं. ह्याचा मागचं कारण आहे की आपण वेगवेगळ्या जाती, जमाती, पंथ, पक्षामध्ये वाटलेलो आहोत. आणि हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर आदिवासी एकता परिषदेने जो विचार दिलेला आहे की आम्ही आदिवासी आहोत, आम्ही कुठलाही जमात, धर्म, पंथ हे जे काय आमच्यामध्ये वेगवेगळे तुकडे झालेले आहेत ते कुठेतरी पुसून आम्ही आदिवासी या नात्याने एकत्र आलो तर आपलं काहीतरी भविष्य चांगलं असणार आहे. हा आपण एक विचार घेऊया. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे, कुठल्या जमातीचा दिवस नाही. आणि फक्त आपण 9 ऑगस्टला नाचण्यापुरतं मर्यादित न राहता आपले जे चांगले विचार आहे, आपली संस्कृती आहे, आपलं जे भविष्य आहे त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि जी काय आक्रमण आपल्यावरती होत आहे, कारण भविष्य भयानक आहे आपल्या समाजाचं. कारण आज बघतोय की 8वी नंतर सगळे पुढं 9वीला गेल्यावर हमखास नापास होत आहेत. पुढचे भविष्य खूप भयानक आहे. पालघरला जेव्हा लोकांचे जथ्थे बघतो, रोजंदारीवर घ्यायला लोक येतात, तेव्हा बघतो, नाका मजूर बघतो, तेव्हा खूप वाईट वाटतं की आपलं भविष्य असं आहे. छोटी छोटी मुलं वाडीमध्ये काम करायला जाताना बघतो, वीटभट्टीवर काम करायला जाताना बघतो, त्यांचं पुढचं शिक्षण बंद झालेलं आहे. तर हे अतिशय भयानक चित्र आपल्या समोर आहे. आणि म्हणून आपल्याला पुढचं भविष्य चांगलं करायचं असेल तर समाजाने एकी केली पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, तर आपलं पुढचं भविष्य चांगलं असेल. शिक्षण व्यवस्था मजबूत झाली पाहिजे, आरोग्य व्यवस्था मजबूत झाली पाहिजे, आम्हाला गावातल्या गावात रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. एवढं सारं जंगल आपल्या आजूबाजूला आहे, ते आपलं आहे आणि ते आपण राखलं पाहिजे. फॉरेस्टचं, दमडीचं पण जंगल नाही. आपल्या लोकांनी सामूहिक वन हक्क भरले पाहिजेत. व्यक्तिगत वन हक्क भरता भरता हे सगळं जंगल आपल्या ताब्यामध्ये आलं पाहिजे. हे आपली शेवटची होप आहे, शेवटची आशा आहे. आणि त्याच्यासाठी बिरसा मुंडाने आपलं जीवन बलिदान दिलेलं आहे. आणि त्या धरती आबाचं स्वप्न जर पुरं करायचं असेल तर त्यांच्या विचारावर आपल्याला चाललं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून आपण एकत्र आलं पाहिजे. जास्त काय तुमचा वेळ घेत नाही, कारण बराच उशीर झालेला आहे. बाकी वक्त बोलण्यासारखं आहे, तर मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.